केला जाऊ शकत होता. तो 1 ऑगस्टलाच का? कारण ती अण्णाभाऊ साठेंची जयंती होती. जाणीवपूर्वक. आणि बघा, निर्णय दिल्यानंतर भांडणे कोणत्याच राज्यात लागले नाहीत, फक्त महाराष्ट्रात लागले. फक्त महाराष्ट्रामध्ये. देवेंद्र फडणवीस म्हणतात विधानसभेमध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. अरे मी बी वाचलाय निकाल. निकालात म्हटलंय वर्गीकरण करू शकता, कराच असं नाही म्हटलेलं. आणि जर कराच म्हटलं असतं तर उत्तर प्रदेशामध्ये वर्गीकरण का लागू नाही होत? मध्य प्रदेशमध्ये वर्गीकरण का करत नाहीत ते? गुजरातमध्ये वर्गीकरण ते का करत नाहीत? बंगालमध्ये ते वर्गीकरण का करत नाहीत? इथं तर भाजपचं राज्य आहे ना. इथं का तुम्ही वर्गीकरण करत नाहीत? याचा अर्थ काय होतो? सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय वर्गीकरण करू शकता, कराच असं म्हटलेलं नाहीये. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, आम्ही याच्या विरोधात का आहोत लक्षात घ्या. वर्गीकरण मागे रामदास आठवले साहेब बोलले सुद्धा सुरुवातीला की वर्गीकरण हे संख्येच्या नुसार झालं पाहिजे. आणि आम्ही लॉंग मार्च काढला होता. खाली लोक आम्हाला कमेंट करायले बघा तुमचाच. मग आम्हाला ते जरा विस्तारानं सांगावं लागलं. जर संख्येनुसार वर्गीकरण झालं तर काय होईल लक्षात घ्या. आपल्या एससी मध्ये 59 जाती आहेत. आपली शेवटची जनगणना 2011ला झालेली आहे. 2011च्या जनगणनेनुसार त्या 59 जाती जर संख्येनुसार वर्गीकरण केलं तर कुणाला किती वाटा भेटेल लक्षात घ्या. महार जातीला 8.5% वाटा मिळेल. 8.5% आपली संख्या आहे तेवढी. आणि मातंग जातीला वाटा मिळेल 2%, फक्त 2%, कारण संख्या आहे तेवढी, फक्त 2%. चर्मकार आणि ढोर बांधवांची संख्या आहे 1.5%, त्यांना वाटा मिळेल 1.5%. अ ब क ड. अ ला 8.5%, ब ला 2%, क ला 1.5%, चर्मकार आणि ढोर बांधव 1.5%. आणि ड मध्ये 55 जाती टाकल्या जातील. ज्यांची लोकसंख्या 1% नाही त्यांना 55 जातीला आरक्षण मिळेल 1%. असं होणार अ ब क ड. जर संख्येनुसार केलं तर. तुम्ही म्हणता सरकार संख्येनुसार करणार नाही. अरे पंजाबमध्ये 1975ला पहिल्यांदा वर्गीकरण झालं, संख्येनुसार झालं. हरियाणामध्ये वर्गीकरण झालं, संख्येनुसार झालं. आंध्र प्रदेशमध्ये वर्गीकरण झालंय, संख्येनुसार झालंय. तेलंगणामध्ये वर्गीकरण झालंय, संख्येनुसार वर्गीकरण झालंय. खाली तमिळनाडूमध्ये वर्गीकरण झालंय, संख्येनुसार वर्गीकरण झालंय. फक्त कर्नाटकमध्ये 1%चा फरक आहे, जास्त नाही, फक्त 1%चा. याचा अर्थ काय होतो? ज्या काही राज्यामध्ये वर्गीकरण झालंय हे संख्येनुसार झालंय. आणि जर महाराष्ट्रात करायचं असेल मग संख्येनुसार करावं लागेल. मग मला सांगा, ज्या 55 जाती ड मध्ये टाकल्या जातील, ज्या आज 13%चा फायदा घ्यायला लागल्यात, त्या 1%त बंदिस्त होतील. 1% मिळेल म्हणजे 55 जातीचं नुकसान आहे का नाही? नुकसान आहे. जे ढोर आणि चर्मकार बांधव आज 13%चा फायदा घेतात ते 1.5%त बंदिस्त होतील. म्हणजे 55 आणि 2 57 जातीचं नुकसान आहे. मातंग बांधव आज 13%चा फायदा घेतात ते 2%त बंदिस्त होतील. म्हणजे मातंग बांधवाचंही नुकसान आहे. फक्त एकाच जातीचा फायदा आहे, आमचा महारांचा. आणि तरी आम्ही विरोधात आहेत. बघा आता अजब कारभार. फायदा असून आम्ही विरोधात आहेत. कारण काय? अरे फायदा आणि तोटा बघून निर्णय घेणारी आमची औलाद नाही. जी गोष्ट संविधानाच्या विरोधात असते आम्ही त्याच्या विरोधात असतो. जी गोष्ट बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात असते आम्ही त्याच्या विचाराच्या विरोधात असतो. लक्षात घ्या. आर्टिकल 341 नुसार आपल्याला आरक्षण मिळतं. भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 341, 342 नुसार आदिवासींना मिळतं आणि 340 नुसार ओबीसींना मिळतं. ओबीसी बांधव या मोर्चात आहेत. माझी 1-2 अशी ओळख करून दिली भाऊंनी. ओबीसी आहेत ना या मोर्चामध्ये, ओबीसी सुद्धा आलेले आहेत. मुस्लिम बांधव या मोर्चात आहेत, मातंग बांधव मोर्चात आहेत, या मराठा आहेत या मोर्चामध्ये, मुस्लिम आहेत. ओळख झाली ना, माझी ओळख करून दिली. ख्रिश्चन पण आहेत. हे काय, हे पहिला मोर्चा आहे ज्याच्या सगळ्याच्या वर्गीकरणाच्या विरोधात एकत्र आलेले आहेत.
आणि लक्षात घ्या, आर्टिकल 341 नुसार आपल्याला आरक्षण आहे आणि आर्टिकल 341 मध्ये काना, मात्रा, एलांटी जरी बदलायचा असेल तो अधिकार राज्य सरकारला नाहीये, फक्त केंद्र सरकारला अधिकार आहे, फक्त संसदेला अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाने बदमाशगिरी केली, धोकेबाजी केली आणि हा अधिकार संसदेचा काढून राज्य सरकारला देऊन टाकला. हे असं आहे, कलेक्टरच्या ऑर्डर मध्ये बदल करायचा अधिकार तलाट्याला देणं आहे. बाबासाहेबांना संविधान लिहिलं, संविधान लिहितानाच बाबासाहेबांना 341 लिहिताना स्पष्टपणे नमूद आहे. संविधान लिहिताना बाबासाहेब म्हटले, जर हा अधिकार राज्यांना दिला, राज्य सरकार त्याचा गैरवापर करेल, एखादी जात त्याच्यात टाकील, एखादी जात त्याच्यातून काढील, याचा गैरवापर होईल. म्हणून कोणत्याही राज्य सरकारला आर्टिकल 341 मध्ये काना, मात्रा, एलांटी बदलायचा अधिकार नाहीये. अरे वर्गीकरण करायचंच ना तुम्हाला, तर ते पार्लमेंटने करावं, तो पार्लमेंटचा अधिकार आहे, तो राज्याचा अधिकार नाहीये. सर्वोच्च न्यायालयानं बदमाशगिरी केली. तुम्ही म्हणता सर्वोच्च न्यायालयाला बदमाश म्हणायला लागलाय. अरे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च नाहीये, भारतीय संविधान सर्वोच्च आहे, लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालयाचा बाप आहे भारतीय संविधान. भारतीय संविधानानं निर्मिती केली या संविधानात, या सर्वोच्च न्यायालयाची. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचा जो जज होता, ज्याच्या हातून हे सगळं करून घेतलं, तो आमच्या जातीचा भूषण गवई. ज्यावेळेस जंगल तोडलं जातं, लाकडं तोडले जाते, कुऱ्हाडीची अवकात नसती, कुऱ्हाड लोखंडाची असती. कुऱ्हाडीला दांडा असतो लाकडाचा, हे आमच्यातला दांडा आहे, कुऱ्हाडीचा दांडा, भूषण गवई. हे प्रबोधन आहे, हे काय आपला तुपला नाही. जो विरोधात त्याचा कार्यक्रम नीट लागणार, लक्षात घ्या. आमच्या माणसाकडून करून घेतलं हे सगळं. अहो त्या 600 पानामध्ये 300 पानं याचे आहेत, भूषण गवईचे. सगळं ह्यानंच लिहिलंय. याला तरी हे बक्षीस मिळालेलं आहे, नंतर हे निर्णय दिल्याचं बक्षीस आहे, नंतर त्याला चीफ जस्टिस केलं, लक्षात घ्या. हे आमच्या माणसाकडूनच हे करून घेतलं आणि हा घातपात झाला. हे सर्वोच्च न्यायालयानं काय केलंय? अतिक्रमण केलंय. संसदेच्या अधिकारावर अतिक्रमण आहे, लक्षात घ्या. तुम्हाला रोडवरचं अतिक्रमण माहित असेल, हे संसदेवरचं अतिक्रमण आहे आणि हे सर्वोच्च न्यायालयाने केलंय. म्हणून आम्ही विरोधात आहोत, लक्षात घ्या. हे भारतीय संविधानाच्या 341चं उल्लंघन आहे. म्हणून आम्ही आंबेडकरवादी या वर्गीकरणाच्या विरोधात आहोत. अरे कोणत्या जातीचा फायदा आणि तोट्यासाठी हे चाललं नाहीये, लक्षात घ्या. आणि समजा तुम्ही केलंच वर्गीकरण, मग उद्या आम्ही राजकारणात मागितल्यावर 29 आमदार आहेत राखीव, मग 18 महार बनते ना 18, लक्षात घ्या. तिकीट देताना मला माहित नाही काय कसं चालतं, महारापेक्षा मांग बरा, मांगापेक्षा चांबार बरा, चांबारापेक्षा ढोर बरा, ढोरापेक्षा जंगम बरा, जंगमपेक्षा आणि कुणीतरी बरा. आम्हाला देतात काय तिकीट? ताई तर 2000 पडले ना, आम्हाला माहित नाही काय काय खेळ चालतो तुमचा. हा, हे जर असं लागू झालं, 18 आमदार 29 पैकी महाराचे होते, आता 10च आहेत, लक्षात घ्या. आमचा फायदाच आहे तरी सुद्धा, पण हे संविधानाच्या विरोधात आहे, म्हणून आम्ही विरोधात आहोत, लक्षात घ्या. हे उद्या राजकारणात लागू झालं तर आमचा फायदा आहे. हे सगळं का सांगायलोय? आपल्याला फायदा आणि तोटा कळायला पाहिजे. वर्गीकरण आम्ही का विरोधात आहोत, लक्षात घ्या. आणि सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं राज्य सरकार करू शकतं, कराच असं नाहीये. आणि जर करायचं असेल तर इम्पेरिकल डाटा लागेल. इम्पेरिकल डाटा म्हणजे काय? एससीचे जेवढ्या 59 जाती आहेत, महाराजचे किती क्लास 1 अधिकारी आहेत, किती क्लास 2 अधिकारी आहेत, किती क्लास 3 अधिकारी आहेत, किती क्लास 4 अधिकारी आहेत, किती ग्रॅज्युएट आहेत, किती 10वी शिकलेत, किती 12वी शिकलेत, मांगाचे किती शिकलेत, चांभाराचे किती शिकलेत, कोणत्या जातीला किती नोकऱ्या आहेत, याचा सगळा तुलनात्मक जो डाटा असतो, माहिती असते, त्याला म्हणतात इम्पेरिकल डाटा. सरकार म्हटलं लागू करू शकता, पण कधी लागू जर करायचं असेल तर तुम्हाला इम्पेरिकल डाटा लागेल. आणि हा डाट्यासाठी एक कमिशन बसलं, त्याचं नाव आहे बदर कमिशन. 1 ऑगस्ट 2024 ला निर्णय आला. लगेच 2.5 महिन्यानंतर 15 ऑक्टोबर 2024 ला बदर कमिशन बसलं. बदर म्हणजे काय? यांचं नाव आहे अनंत मनोहर बदर.
हे आहेत नागपूरचे, हे बिहारच्या पटना हायकोर्टाचे जज होते, त्यांना याचा अध्यक्ष केलं. नागपूरचे सांगण्याचं कारण काय, मुख्यमंत्री नागपूरचे, RSS हेडक्वार्टर नागपूरचं, नागपूरचा माणूस बसवला. आणि या बदरनं काय केलं, 2 महिने 3 महिने 4 महिने 6 महिने आणखी वाढ करत 1.5 वर्ष अभ्यास केला आणि सरकारला रिपोर्ट दिला. आता माझा साधा प्रश्न आहे, त्या आनंद बदरला दापुडीच्या कुणी बघितलंय का? कुणी बघितलंय तुमच्यापैकी? तुमच्याकडे आलाय का त्यो? पुण्यामध्ये आलाय का? पुणे जिल्ह्यात आलाय का? त्याचा फोटो बघितलाय का? एखादा व्हिडिओ बघितलाय का? अरे हे कुठं जाऊन यानं सर्वे केलाय? अनिल कपूरचा एक पिक्चर आलता मिस्टर इंडिया, त्याच्यामध्ये घड्याळ होतं, बटन दाबलं की गायब. हा काय गायब होऊन फिरत होता काय मिस्टर इंडियाचं घड्याळ घालून? कुठंच गेला नाही या बदल, आणि कुठंच न जाता याने सरकारला अहवाल दिलाय. आम्ही म्हणायला लागलो बदर कमिशनचा अहवाल जाहीर करा. आमची मागणी नाही हा जाहीर करा, सरकार जाहीर करीना. खरा खेळ सांगतो तुम्हाला, खरा खेळ काय माहितीये का? मातंग बांधवांसाठी सांगायला लागलोय. आमचे बांधव काय करायला लागलेत लक्षात घ्या. जे वर्गीकरणाचा डाव काय आहे, बदर खरंच जर देवेंद्र फडणवीसांना वर्गीकरण करायचं असतं आणि मातंगांना खरंच आरक्षण द्यायचं असतं तर इम्पेरिकल डाटा गोळा केला असता. बदरला सांगितलं असतं चांगलं काम कर, चांगल्या पद्धतीने डाटा गोळा कर, अभ्यास कर या 59 जातीचा आणि मग अहवाल दी. बदर कुठंच फिरला नाही. फडणवीसांनी सांगितलं कुठंच फिरू नको, 3rd क्लास अहवाल बनव. आणि 3rd क्लास अहवाल बनला रे बनला, जसाही जाहीर होणार आणि आपल्याला सांगायची गरज आहे का लगेच कोर्टात आणि दुसऱ्या दिवशी स्टे. मग देवेंद्र फडणवीस म्हणणार मला द्यायचं होतं, महाराज कोर्टात गेले. म्हणून 3rd क्लास अहवाल बनवायला लावलाय. लक्षात घ्या, हे मातंग बांधवांसाठी आहे. देवेंद्र फडणवीस तुमच्या सोबत राजकारण काय करत लक्षात घ्या. आम्ही म्हणलंच नाही ईमेल ID बनवा बार्टीचा आणि आमच्या सूचना मागवा. फडणवीसांनी मनानंच ईमेल ID बनवला, मनानं सूचना. एप्रिल महिन्यात सांगितलं 15 एप्रिलच्या आत सूचना द्या. 14 एप्रिलला जयंती, लोकांना वास आला, आंबेडकर चळवळीत लोक हुशार, अरे काहीतरी गडबड आहे. 85,000 आपण मेल केलेत विरोधामध्ये. 85,000, 1,00,000 मेल गेलेत, त्याच्यातले 85,000 आपले आहेत विरोधात. आता मुख्यमंत्री म्हणायला लागलेत 1,00,000 मेलचा निपटारा करू, म्हणजे 1,00,000 लोकांना प्रत्यक्ष भेटायला बोलू, विचारू तुमचा काय प्रॉब्लेम आहे, नंतर लागू करू. म्हणजे मग नंतर म्हणायचं 85,000 म्हणायला लागलेत, नका देऊ, मग मला देता येणार नाही, महाराज तुमचा विरोध करायला लागले. द्यायचा घ्यायचा कार्यक्रम नाही, भांडणं लावायचा कार्यक्रम आहे. लक्षात घ्या. आणि जर द्यायचं असतं 2003 ला मातंग समाजासाठी एक अभ्यास आयोग बसला होता. त्या अभ्यास आयोगाचं नाव होतं लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोग. 2003 ला 5 वर्ष अभ्यास केला आणि 2008 ला तो अहवाल आयोगानं रिपोर्ट सादर केला. अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे भांडणं झाले, 2 अहवाल सादर झाले मातंग समाजाचं कल्याण करण्यासाठी. 82 शिफारसी आहेत मातंग समाजाच्या कल्याणासाठी भाऊ, 82. त्याच्यातल्या 68 शिफारसी सरकारनं स्वीकारल्या, 14 नाकारल्या. 14 पैकी एक होती आमच्यावर अन्याय होता, आम्हाला बंदूक बिंदूक ढिशक्याव लायसन बिसन द्या. तर सरकार म्हणलं असं काय देता येत नाही, असंवैधानिक आहे. 68 मागण्या मान्य केल्या. त्या 68 पैकी फक्त 2 ला आमचा विरोध आहे. 66 मागण्या सोडल्या तर 66 मागण्या काय आहेत? ज्या मातंग समाजाला शेती नाही त्या प्रत्येक मातंग व्यक्तीला 5 एकर जागा द्या, 5 एकर जमीन द्या, 2.5 एकर बागायती जमीन द्या. ज्यांना घरं नाही त्यांना पक्के घरं द्या, रॉकल एजन्सी द्या, गॅस एजन्सी द्या, सूतगिरण्या द्या, शिक्षणासाठी स्कॉलरशिप द्या, तालुक्याला हॉस्टेल द्या, अमेरिका आणि लंडनला पोराला शिका. ज्यांना शेती नाही त्यांना 5 एकर जागा द्या. आपला काय विरोध आहे का हो? पक्के घरं द्या, आपला विरोध आहे. गॅस एजन्सी द्या, विरोध आहे. रॉकेल एजन्सी द्या, आपला विरोध आहे. प्रत्येक तालुक्यात हॉस्टेल बनवा, आपला विरोध आहे. अमेरिकेला पाठवा मातंगाचे पोरं शिकायला, आपला विरोध आहे. मग आमचा विरोध नाही ना बाबा, या 66 मागण्याला विरोध नाही. मग अमित गोरखेंना माझा प्रश्न आहे, अरे बाबा त्या 66 मागण्या ज्यानं मातंगाचं कल्याण होणार आहे
त्याच्याबद्दल एखादा तोंडातून शब्द तर काढ. फक्त दोनच मागण्या, अबकड ज्यांना भांडणं लागणार. अमित गोरखे दगड आहे, लक्षात घ्या. कुत्र्याला दगड मारला ना, कुत्रा दगडाला पकडत नाही, ज्यानं मारला त्याला पकडतो. अमित गोरखे दगड आहे, मारणारा देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात घ्या. आपल्याला पकडायचं तर देवेंद्र फडणवीसला पकडावं लागेल. त्याचा मास्टर माइंड. याचं काय मेंदू चालतंय. देवेंद्र फडणवीस मला उठला, बसला, चालला, त्याचा काय विषय. त्यामुळे त्याच्या मागे कोण आहे लक्षात घ्या. आपण आंबेडकरवादी आहोत. त्याच्या मागे ज्याचा दिमाग आहे तो आपण शोधला पाहिजे. आम्ही हे सगळं षडयंत्र लोकांसमोर आणायला लागलो. अरे त्या 66 मागण्या लागू करण्यासाठी आमरण उपोषणाला बसावं अमित गोरखेनी, त्या कसब्यांनी बसावं आणि मारावं, पण उठू नाही. मातंगाचं कल्याण होईल, पण त्याच्यासाठी नाही बाबाय. भांडणं कसे लागतील, महाराला कसं डवचिलं जातील. हा सगळा कार्यक्रम मातंगाच्या कल्याणासाठी नसून मातंगांना सत्यानाश करण्यासाठी आहे, लक्षात घ्या. जाणीवपूर्वक सांगायला लागलेत महाराज तुमचे कायले, महाराज तुमचे कायले. अरे बाबांनो, आमच्या बौद्धांची प्रगती आरक्षणामुळं, फक्त आरक्षणामुळे नाही झाली, लक्षात घ्या. मी 4-5 वर्षापूर्वी पोस्ट लिहिली होती, आमची प्रगती 10 कारणामुळे झाली, आरक्षण त्याच्यातलं एक आहे. लंडनहून डॉक्टर संग्राम पाटलाने व्हिडिओ बनवला त्याच्यावरती, बौद्धांची प्रगती का झाली म्हणून. आपली प्रगती का झाली माहित आहे. नंबर 1, हे देवारे हाकलून दिले, तिथं बाबासाहेब बुद्ध आले म्हणून प्रगती झाली. आपण बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून प्रगती झाली आपली, लक्षात घ्या. संघर्ष करण्याची तयारी आहे. अन्याय कुठे निळे झेंडून आलेच इकडे लगेच. जरांगे पाटलाचं उपोषण, निळे झेंडे तिथं बी. ओबीसीचं आंदोलन, निळे झेंडे तिथं बी. आदिवासीचं आंदोलन, निळे झेंडे तिथं बी. म्हणजे अन्याय कुणावर बी हो, निळे झेंडेवाले लगेच पळत. संघर्ष करण्याची आमची तयारी आहे म्हणून आमची प्रगती आहे, लक्षात घ्या. आम्हाला ज्ञानाची आवड आहे. चैत्यभूमीला 6 डिसेंबरला आणि दीक्षाभूमीला विजयादशमीला करोडो रुपयाचे पुस्तक विकले जातात, करोडो रुपयाचे, लक्षात घ्या. ज्ञानाची आवड आहे. भारतात अशी कोणती जात नाही जी करोडो रुपयाची एकाच दिवशी पुस्तक विकत घेते, ते आम्ही आहेत. ज्ञानाची आवड आहे म्हणून प्रगती व्हायली, लक्षात घ्या. जयंती असो, कोणताही कार्यक्रम असो, प्रबोधन भाषण होणार म्हणजे होणार. आता बी मोर्चा आहे, पण शिंगाऱ्याला भिडून बोलिलं, भाषण कर इथं येऊ, सांग लोकांना. हे आमच्या लोकांना जमत नाही ऐकल्याशिवाय. ज्ञानाची प्रचंड आवड असणारा समाज आहे म्हणून प्रगती व्हायला लागली, लक्षात घ्या. आम्ही विज्ञानवादी बनलो म्हणून प्रगती व्हायला लागली. आरक्षण तर एक आहे हो. गोम माहित आहे ना, गोमीला लय पाय असतात. एखादा पाय तोडल्यानं गोम थांबत नसती. आमचं आरक्षण बंद केलं तरी बौद्धांची आता प्रगती थांबत नसती. त्यामुळं अबकडक केलं ना आमची प्रगती वाटत असेल ना, असलं काही होणार नाही. आम्हाला म्हणणं आहे की अरे बाबांनो, बाबासाहेबांची इच्छा नाहीये. बाबासाहेबांना आपल्याला एक संघ ठेवलंय आणि का वाटण्या मागायला लागलात. मग ही प्रॉपर्टी कुणी कमवली, बाबासाहेबांनी. आणि वाटण्या कोण मागायले, ज्याचं काहीच योगदान नाही. म्हणजे हे 4 पोरं असलं नसतं की एखादा उन्हाळ फिरत असतोय, बापाच्या संपत्तीत वाटा मागायचा, जो काम काय नाही करायचं. हे अशा प्रकारे बापाच्या संपत्तीत वाटा मागायलेत. परंतु ही संपत्ती डॉक्टर बाबासाहेबांनी कमवलेली आहे, लक्षात घ्या. ती तशीच ठेवणं तुमची आणि माझी जिम्मेदारी आहे. हे राजकारण राहील चुलीत गेलं, परंतु बाबासाहेबाच्या तत्वज्ञानाचं अबकड आम्ही होऊ देणार नाही, म्हणजे होऊ देणार नाही, लक्षात घ्या. आणि तरी सुद्धा यांनी जर वर्गीकरण करायचा निर्णय घेतला तर मी देवेंद्र फडणवीसांना सांगतो, ज्या दिवशी तुम्ही वर्गीकरण करण्याचा निर्णय घ्याल त्या दिवसापासून आम्ही महाराष्ट्र अनिश्चित काळासाठी बंद करू, लक्षात घ्या. अरे ते पंजाब नाहीये वर्गीकरण झालं शांत, हे हरियाणा नाहीये वर्गीकरण झालं शांत, हे तेलंगणा नाहीये वर्गीकरण झालं तरी राज्य शांत. इथं बाबासाहेबाच्या अवलादी आहेत, लक्षात घ्या. तुम्ही करायच्या अगोदरच लाखो लोक रस्त्यावर आहेत, केल्यावर काय होईल लक्षात घ्या. मग महाराष्ट्र बंद करण्याची ताकद ह्या निळ्या रुमालावाल्यामध्ये आहे, लक्षात घ्या.
आणि दापोडीवाले रस्त्यावर आल्यावर तर काय होतंय सांगायची गरज आहे का? भीमा कोरेगाव नंतर तुम्ही काय केलं तर मला माहित नाही काय होय. एक बी गाडी जात नव्हती, एक बी गाडी आहे. हा, आम्हाला सांगायची गरज नाही संघर्ष काय असतो, मोर्चे आंदोलन याच्यातच आमच्या चिंता काय गेल्या. हे सगळे गुन्हे फिनेन काही नाही, हे पाठ आहे आम्हाला. मोर्चेन फिरचेन काय असतंय ते. त्यामुळं कुणाचाही नाद करा, आमचा नाद करू नका. फडणवीस हे परवडणार नाहीये, तुम्हाला लक्षात घ्या. आणि जर तुम्ही केलंच तर 29ला इलेक्शन आहे ना, मग तुमचा सापडा साप. एक बी आमदार तुमचा कसा निवडून येतोय बघू. आता ह्या 13% देवेंद्र फडणवीसला वाटलं या 59 जातीपैकी महाराच्या अंगावर 58 जाती उभा करायच्या. 58 जाती महारांच्या विरोधात उभा करायच्या. महार एवढे आगाव निघले, 58 सोडा, आज 59 जाती सरकारच्या विरोधात उभा केल्या. आम्ही केल्या उभा, आमच्या विरोधात उभा केला. राजकारण पलटलंय, लक्षात घ्या. जे चर्मकार भाजपचे वोटर आहेत ते बी त्यांच्या विरोधात येतात, हे लक्षात घ्या. बाजी पलटलेली आहे, त्यामुळे 29ला तुम्हाला याचा फटका बसू शकतो, लक्षात घ्या. आपल्याला हा ते बरोबर आहे आजीचं. आजीला कळायला लागलंय हे ईव्हीएम मशीनच्या पैदाशी आहेत, बाकी यांच्या मागे कुणी नाही. ईव्हीएम मशीन गेल्यावर धडाधड पडते, एक माणूस त्यांचा निवडून येत नाही, लक्षात घ्या. त्यामुळं आपलं म्हणणं आहे, तुम्ही दापोडीच्या लोकांनी विरोध केलाय, प्रचंड असा शिस्तबद्ध पद्धतीनं कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही हा मोर्चा काढलेला आहे. या मोर्चामध्ये काही लोकांची नावं घेणं मला ज्यांनी मेहनत केली या मोर्चासाठी, मग नंदूभाऊ भुजंग असतील, अक्षय गायकवाड असतील, संदेश बोराडे असतील, आप्पा गायकवाड असतील, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिकंदर सुर्वेशी भाऊ असतील, अजय ठोंबरे असतील, दीपक कांबळे असतील, 25 वर्षे नगरसेविका राहिलेल्या चंद्रकांताताई सोनकांबळे असतील, अतुल खंडागळे, गोपाळ मोरे, रवी कांबळे, अजय मोरे, आणखी लोकांचे नाव आहेत. खूप साऱ्या लोकांनी या मोर्चासाठी काम केलेलं आहे. आणि मला वाटतं पुणे जिल्ह्याचा मोर्चा कधी आहे आता जिल्ह्याचा? 8 तारखेला सगळ्याला जायचंय, जाणार आहेत का नाही? हा, 8 तारखेला तो जिल्ह्याचा मोर्चा आहे. हा दापोडी येतो झाकी है, 8 ऑगस्ट अभी बाकी है. उपवर्गीकरण रद्द झाल्याशिवाय आपण थांबणार नाही, एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. अध्यक्षीय भाषण.